मिरज शहरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार जोडेमार आंदोलन करण्यात आले। शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आले। महाराणा प्रताप चौक मिरज येथे मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मंत्री संजय शिरसाट आणि माजी आमदार किरण पावसकर यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध नोंदवला। तसेच माजी आमदार किरण पावसकर यांच्या छायाचित्रालाही जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या छायाचित्रास दूध अभिषेक करून त्यांच्या प्रति समर्थन व्यक्त करण्यात आले। आंदोलनस्थळी शिवसैनिकांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, शहर संघटक किरण कांबळे, युवासेना प्रमुख कुबेर सिंग राजपूत, विश्वास कांबळे, दीपक पाटील, तातोबा शितोळे, सूरज डवरी, माजी नगरसेवक सादिक पठाण, महिला जिल्हा संघटक शाकिरा जमादार, सरोजनी माळी, स्नेहल माळी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय राऊत यांच्या विरोधातील वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून मिरजेत झालेल्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शिवसेना मिरज शहराच्या वतीने गद्दार आमदार संजय शिरसाट, किरण पावसकर यांचा आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे। त्यांना जोडे मारून त्यांना चपलाचा हार घातलेला आहे। तर काल बघितलं कुणीतरी 2-4 टमरेला मिरजमध्ये आली आणि आंदोलन करायचा प्रयत्न केला। माग माणसं होती 6। शिवसेना आणि शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। कारण त्यांनी काल आंदोलन केलं होतं संजय राऊत साहेबांवर। संजय राऊतांकडनं जर शिकायचं असेल तर ती निष्ठा शिकायला पाहिजे, आणि जर निष्ठावंत व्हायचं असेल तर बाप एक आणि आईन एक असली पाहिजे, त्याशिवाय निष्ठा कळत नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जे काही शिवसैनिक आहेत ते हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, आणि त्या शिंदे गटात जे शिवसैनिक आहेत ते अमितभाई शहांचे शिवसैनिक आहेत। कारण ती शिवसेना नाही, ती शहासेना आहे। जे काय अमित शहा सांगतील तसं शिंदे गटानं काम करायचं चाललंय। त्यामुळं वैयक्तिक बाळासाहेबांचा वारसा हे ते सांगा हे सगळं खोतांड आहे। जर शिवसेना अस्सल असती तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेली नसती। हे सगळे गद्दार आहेत आणि जनता यांना यांच्या गद्दारीची शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही। येत्या काळात यांनी सांगितलं की राऊत साहेबांची गाडी फोडतो आणि कुणाची गाडी फोडतो, ते गाडी फोडायचं राहू दे, तुम्ही पहिला आमच्या समोर या, तुम्हाला कपडे काढून फोडून काढल्याशिवाय आमचे शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही मिरज शहरामध्ये संजय शिरसाट याचा आज आम्ही निषेध करतो। आणि मला आवर्जून सांगायचं आहे, मिरजेतील एक टंबरेल उठलं सुटलं की उद्धव साहेब आणि राऊत साहेबांच्या विरोधात की टिमटिम करताय, त्या टिमटिम करणाऱ्याला मला एक सांगायचं आहे की त्यांनी त्याची आता टिमटिम बंद करावी, अन्यथा त्याचा टंबरेल बोलल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। शहराच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं आमच्या नेत्यांच्या विरोधात, त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय। या आंदोलनाची पार्श्वभूमी या गद्दार गटानं समजून घ्यायची। ह्या गद्दार गटाची वस्तुस्थिती अशी आहे की ह्यांच्याकडे काहीच होत नाही, म्हणून आमची आयती सगळी जे निवडून आलेली जे आहेत त्यांना आम्ही पोरं म्हणतो, तुम्ही पोरं म्हणा। ते काय तर पोरं आमची घ्यायची आणि त्या पोरांना पोसत बसायचं, रोज तुम्हाला भविष्यामध्ये उद्योग जमणार आहे, दुसरं काय जमणार नाही। ह्या शिंदे गटाचं भविष्यामध्ये भाजप झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ह्यांच्यात जर हे भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवावं। तुमचा पैलवान मातीतला नाही, मॅटवरचा पैलवान आहे। मॅटवर बायका कुस्त्या खेळतात आणि मैदानात त्या मातीमध्ये मर्द कुस्त्या खेळतात, हे लक्षात ठेवा। तुम्ही कधी निवडणुका बॅलेट पेपर घेऊन विजय होऊन दाखवा, आम्ही तुमचं कधीही स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरज शहरामध्ये एक आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन करण्यामागचं कारण म्हणजे गद्दार गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की संजय राऊत हे राहुल गांधी आणि शरद पवार याचं DNA आहे। तर हे ह्या लोकांचं DNA आहे की नाही मला माहित नाही, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेचं DNA हे विसरू नका। आज तुमच्या नावावर बाळासाहेब ठाकरेचा सिम्बॉल आहे। तुम्ही जी गद्दारी करून उद्धव साहेबांना फसवेगिरी करून जे गेलेला आहे, तर तुम्हाला खरं तर चप्पल तोंड फोडायला पाहिजे तुमचं।
त्याचं कारण असं आहे की शिवसेनेच्या नावावर भीक मागायची, जोगवा मागायचा, मातोश्रीवर मुजरा घालायचा आणि ते एकनाथ शिंदेचं चोळत बसायचं. 4 दिवसापूर्वी मी एक वक्तव्य केलं होतं की आम्ही गुडघे फोडून पोरं काढायची आणि ह्यांनी सांभाळायची. काही पत्रकारांनी ते वक्तव्य कट केलं, पण ते आता वक्तव्य लावा माझं, कारण हे खरंच आहे. आम्ही आमदार खासदार निवडून आणायचे आणि ह्यांनी सांभाळायचं. त्यांच्या मागे काहीतरी चौकशी लावायची, ईडी लावायचं आणि भाजपची भर करायचं. एकनाथ शिंदे हे फक्त भाजपचे जे सांगतायत वरची लोक त्यांचं ऐकून काम करतायत. त्याचप्रमाणे माजी आमदार किरण पावसकर यांनी काल एक वक्तव्य केलं, जे गद्दार गटात शिवसेनेचे काही खासदारांनी प्रवेश केला त्यावेळेला सांगितलं की बाळासाहेब ठाकरे शेवटच्या क्षणाला एक जनतेला आवाहन केलं होतं की जसं मला सांभाळलं तसं उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना सांभाळा. ते एक वक्तव्य होतं, आव्हान होतं. त्यांचं वय भरपूर झालं, पण त्याच बाळासाहेब ठाकरेंची आज त्या किरण पावसकर नालायक माणसाने खिल्ली उडवली. त्याच्याही पोस्टरला आम्ही इथे चप्पलनं मारलंय. आणि एकनाथ शिंदेने सांगितलं की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन पुढे जातोय. ज्या वेळेला किरण पावसकरांनी ते वक्तव्य केलं त्यावेळेला एकनाथ शिंदे समोर होते. त्याला का थांबवलं नाही किंवा त्याच्यावर का स्टेटमेंट तुम्ही दिला नाही की किरण पावसकर तुम्ही चुकीचं बोलताय. मग बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य घेऊन तुम्ही पुढे का जाताय, बाळासाहेबांचा काय वसा तुम्ही घेतलाय? तर तुम्ही बाळासाहेबांचा वसा घेतलेला नाही, तर तुम्ही भाजपचा वसा घेतलाय. आता तर या शिंदे गटामध्ये मी बघतोय जय महाराज म्हणायचं बंद केलंय, ह्या लोकांनी जय श्रीराम म्हणायचं काम चालू केलंय. श्रीरामाला आमचा काय विरोध नाही आहे, पण महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, तर जय महाराज जय शिवराय म्हणायला पाहिजे, ते म्हणत नाही आहेत. काल बघितलं मी काय गद्दार गटाच्या लोकांनी 7च लोक घेऊन आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये माणसं नाही आहेत, तर गद्दारानो आणि नालायक कुत्र्यानो या आणि इथं माणसं बघा आमच्याकडे काय आहेत. ज्या ज्या वेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन कराल त्या वेळेला उद्धव ठाकरेच्या बाजूने आम्ही तुम्हाला उलट रिस्पॉन्स देऊ आणि त्याला काय असेल ते दुबार रिप्लाय दिल्याशिवाय मी राहणार नाही. त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांच्या गाड्या इथं आले की फोडू. अरे नालायक तुम्हाला फिरायचं आम्ही अवघड करू, तुमच्या गाड्या आम्ही इथं फोडू. आमच्या नेत्याच्या सोडा. ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय बाबा 2-2 हात आमच्या सोबत करायचा आहे, कधी रेश मारून सांगायचं पोलीस प्रशासन लांब ठेवायचं आणि 2-2 हात करायला आम्ही तयार आहे. आम्ही कुठल्या पक्षाचं खरकट खाऊन मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिंदे गट असं केलेलं नाही. बाळासाहेब ठाकरेचा सच्चा शिवसैनिक आहे, म्हणून तुम्हाला आता चॅलेंज करतो, कधी 2-2 हात करायला आमच्या सोबत या. एक जिल्हा प्रमुख, एक महापालिका प्रमुख, एक शहर प्रमुख, 3 टंबरेल गोळा व्हायचे आणि खडबड खडबड करायचं. संडाच्या टंबरेलची एकदाच किंमत, ती फक्त सकाळी संडासला जाताना, दिवसभर त्याला कोण काळं कुत्रं विचारत नाही. उद्धव बाळासाहेब